नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेमधील जे लाभार्थी आहेत, ज्यामध्ये की श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, दिव्यांग लाभार्थी असतील, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, त्याचबरोबर वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्वांसाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा राहणार आहे. बघा, नोव्हेंबर हप्ता हा सर्व लाभार्थ्यांसाठी, सर्व निराधार बांधवांसाठी एक प्रकारे डोकेदुखी ठरत आहे. कारण की वेळेवर जर त्यांना हा हप्ता किंवा जे अनुदान आहे हे मिळत नसेल तर मग काय फायदा. आता तुम्ही मला सांगा की नोव्हेंबर हप्ता अजूनही 15 ते 16 दिवस झालेले अजूनही त्यांना मिळालेला नाही आहे. तर हा हप्ता मग मिळणार कधी? आणि हा हप्ता मिळण्यासाठी रोज नवनवीन अपडेट येत आहेत. कुणी म्हणते 2-3 दिवसात मिळणार, कोणी म्हणते या हप्त्यामध्ये मिळणार, कुणी म्हणते. तर अशा प्रकारचे अपडेट्स चालू आहेत. कोणी का, आता मी सुद्धा तुम्हाला एक मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एक मंत्रालयातील एक ऑडिओ क्लिप आलेली होती आणि ती ऑडिओ क्लिपसुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवून दिली की त्यामध्ये त्यांचं सांगणं होतं, मंत्रालयातील जे काही पदाधिकारी कोणी जे असेल ते त्यांचं सांगणं असं होतं की संजय गांधी निराधार योजनेमधील जे दिव्यांग बांधव आहेत, ज्यांना की मागच्या महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचे जे अनुदान आहे, काहींना 2,500 मिळाले आणि काहींना फक्त 1,500च मिळाले आहेत. तर ते 1,500 ज्यांना मिळाले आहेत त्यांची जी KYC आहे किंवा अपडेट आहे, अशा दिव्यांग बांधवांची अपडेट सुरू आहे किंवा मग त्यांनासुद्धा पूर्णच 2,500 रुपये मिळावे असं आमचं नियोजन आहे. आणि त्या सर्वांना, म्हणजेच की दिव्यांग व्यक्तींना जे काही राहिलेले आहेत, ज्यांना 2,500 मिळाले नाही, फक्त मागच्या महिन्यामध्ये 1,500 रुपयेच मिळाले, या सर्वांना 2,500 रुपये मिळायला पाहिजे अशा प्रकारचे आम्ही काहीतरी इथं योजना बनवत आहोत, करत आहात आणि त्याचं नियोजन चालू आहे. आणि त्यामुळेच या पैशाला, या निधीला उशीर होत आहे असं त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं. आता यामध्ये किती सत्यता आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया. तर बघा, दिव्यांग बांधवांना ज्यांना की फक्त 1,500 रुपयेच मागच्या हप्त्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये आलेले ऑक्टोबर महिन्याचे, तर त्यामध्ये त्यांना KYC त्यांची जी झालेली नव्हती, ज्यांचे की जे UDID कार्ड आहेत ते आपल्या आधार कार्डची लिंक नाही आहेत, किंवा मग तुम्हाला माहीत असेल की आधार कार्डसोबत बाकी सर्व गोष्टी लिंक पाहिजेत, ज्यामध्ये की फोन नंबर आहे, बँकेचे जे खाते आहे ते. तर अशा प्रकारे लिंक असल्यानंतर त्या आधार कार्डाला आपला जो UDID क्रमांक आहे तो सुद्धा लिंक पाहिजे. आणि त्यानंतरच हे आपल्या साईटवर, आपल्या पोर्टलवरती अपडेट झाल्यानंतरच आपल्याला जो निधी आहे तो पूर्णतः येणार आहे. अशा प्रकारची प्रक्रिया आहे. त्यामुळे आता काय होत आहे की UDID कार्ड आहे, प्रमाणपत्र आहे, त्याचबरोबर आधार कार्ड आहे, तर हे सर्व आपल्याला तहसीलमध्ये नेऊन देऊन तिथं जमा करायचे आहे. आणि त्यानंतरच आपलं जे अपडेट आहे, KYC आहे, ते होणार आहे. परंतु काही जिल्ह्यांमध्ये किंवा मग तहसीलांमध्ये असं प्रकारचं कुठलंही ऑप्शन आलेलं नाही आहे. त्यामुळे खूप अशी तारांबळ उडालेली आहे. आपण कागदपत्र दिलेली आहेत, परंतु तारांबळ अशी उडाली आहे की तिथं ऑप्शनच नाही आहे त्यांना. तर ते ऑप्शन नसल्यावरही त्याचं जे काही ऑफलाईनचे कागदपत्र तुमच्याकडून घेतले जात आहेत त्याचंसुद्धा डेटा तिथं वर सरकारपर्यंत पोहोचण्यात येणार आहे, अशा प्रकारची माहिती समोर येत आहे. म्हणजेच की तुमचं जे KYC आहे हे पक्क्यात होणार आहे आणि तुमचा जो 2,500 रुपये जो अनुदान आहे तो तुम्हाला या नोव्हेंबर महिन्याचा मिळणार आहे नक्की. म्हणजेच की तुमची KYC अपडेट होणार आहे, त्यानंतरच तुम्हाला हे मिळणार आहे. आणि त्यासाठीच हा उशीर होत आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं, ज्यामध्ये की मंत्रालयातून एका जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितलं होतं. म्हणजेच की त्यांचं असं म्हणणं होतं की जे थकीत अनुदान आहे ते तर मिळणारच आहे, आधी जे 1,000 रुपये राहिलेले आहेत ज्या दिव्यांग बांधवांचे, ते सुद्धा त्यांना मिळायला पाहिजे. आणि 2,500 रुपये सर्व दिव्यांग बांधवांना सुद्धा आता नोव्हेंबरचा हप्ता मिळाला पाहिजे. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि आमची जी प्रोसेस आहे ते आम्ही करत आहोत आणि त्यामुळेच हा उशीर होत आहे नोव्हेंबर महिन्याच्या पैशांसाठी. तर अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं. तर आता आपण बघूया की नेमकं नोव्हेंबरचा हप्ता जो आहे हा सर्व दिव्यांग बांधवांना 2,500 रुपयेच मिळणार आहे का, की काहींना फक्त 2,500 मिळणार आणि काहींना 1,500च मिळणार आहे, हे आता बघण्याजोगं राहणार आहे. माहिती पूर्ण आलेली आहे, त्यांचं प्रक्रिया चालू आहे, सरकारची पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे फोनद्वारे. परंतु आता हे आपल्याला पाहणं आहे की खरंच आता सरकार सर्व दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये नेमकं देणार आहे का, त्यांची जी KYC आहे ते सरकारनं केलेली आहे का, त्यांचं जे काही अपडेट व्हायचं होतं, आपलं UDID कार्ड असेल, आधार कार्ड असेल, जे काही प्रमाणपत्र असतील ते सरकारनं केलेलं आहे का. कारण की ऑप्शन नाही आहे, पण तरी बॅकसाईडला ऑफलाईन सरकार हे करत आहे का, हे आता आपल्याला समजणार आहे या नोव्हेंबर महिन्याच्या
अनुदानामध्ये अनुदान जर 2,500 रुपये सर्वांना मिळाला तर समजून जायचं आहे की आपली KYC वगैरे सरकारनं पूर्णतया केलेली आहे. तहसील कार्यालयातून जे काही कर्मचारी आहेत त्यांनी आपली जे ऑफलाईन KYC आहे, जे कागदपत्र आहेत ते वर पाठवलेले आहेत आणि आपलं जे KYC आहे ते झालेली आहे असं समजून जायचं आपल्याला. तर आता बघूया आपल्याला हे जे हप्ता आहे नोव्हेंबर महिन्याचा हा किती येणार. आता हे पाहण्याजोगं राहणार आहे. त्याचबरोबर मागचे जे 1,000 रुपये राहिलेले ते सुद्धा येणार आहे का, कारण की त्याचीसुद्धा आपल्याला माहिती सांगण्यात आली होती. तर आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या, वेळोवेळी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी मग आपल्याला नवीन अकाउंट काढावं लागणार आहे का, कारण की आपण KYCसाठी सर्व कागदपत्र दिलेली आहे. परंतु मग आता हे जे नोव्हेंबरचा हप्ता उशीर होत आहे, हा उशीर का होत आहे, कारण की आपलं जे अकाउंट आहे हे आपल्याला आता तिथं नवीन उघडावं लागणार आहे का, कारण की खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये सोशल मीडियावर असं सांगण्यात येत आहे की नोव्हेंबरचा हप्ता पाहिजे असेल तर नवीन बँक अकाउंट उघडावं लागेल. तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की इथं तुम्ही त्यांच्या झाशामध्ये येऊ नका. ते खोटं बोलत आहेत, साफ चुकीचं बोलत आहेत. तुम्ही नवीन अकाउंट काढण्याची गरज नाही आहे. तुम्ही जे अकाउंट तुमच्या योजनेला लावलेलं आहे त्याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे येणार आहेत. त्यामध्ये कुठलीही छेडछाड करू नका. नवीन अकाउंट उघडून ते अकाउंट आपल्या योजनेशी लावू नका. आपलं जे जुनं अकाउंट लावलेलं आहे तेच राहू द्या. त्यामध्ये पैसे तुमचे मागं आले होते ना, मागचा महिनासुद्धा आला होता, त्या अगोदरसुद्धा तुमचे जे अनुदान आहे त्यामध्येच आले ना, तर तेच अकाउंट तिथं लावू द्या. त्या अकाउंटच्या जागी दुसरं अकाउंट लावू नका, नवीन उघडू नका. यामध्ये काहीही सत्यता नाही आहे. ते लोक जे सांगत आहेत ते साफ चुकीचं सांगत आहेत. व्हिडिओ बघून तुम्ही असं कारवाई करू नका. तुमचं जे अकाउंट लिंक आहे तुमच्या योजनेशी तेच लिंक लावू द्या. नवीन अकाउंट उघडून बँक अकाउंट ते त्याला लावू नका. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही आपण अपडेट करतो, जे काही आपले कागदपत्र अपडेट करतो, तुम्हाला माहीतच असेल की वेळोवेळी आपण ज्यावेळेस आपल्याला गरज पडते अपडेट करण्यासाठीची, तर तुम्हाला माहीत आहे खूप वेळ लागतो. आपलं काहीही अपडेट त्या ठिकाणी लवकरात लवकर होत नाही. त्यासाठी आता तुम्ही जर हे बँक अकाउंट नवीन उघडून त्या ठिकाणी लावायला गेले समजा, मग आपलं जे जुनं बँक अकाउंट आहे ते तिथून हटवावं लागेल. आधी त्या योजनेशी संबंधित आपलं जे जुनं अकाउंट आपण बँक अकाउंट लावलं आहे ते हटवावं लागेल आणि त्यानंतर मग आपल्याला नवीन अकाउंट तिथं जोडावं लागेल. म्हणजे या प्रोसेसला कमी जास्त 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागणार, कारण की लवकर अपडेट होतच नाही. कारण की तसेच तर या योजनेमध्ये खूप सारे त्रुटी चालत आहेत. आपले अपडेटच तर काही होत नाही, आपलं कागदपत्रच तर अपडेट लवकर होत नाही, तर मग हे बँक अकाउंट कुठं लवकर अपडेट होणार. परंतु आपल्याला लावण्याची गरजच काय हे मी तुम्हाला म्हणत आहे, कारण की ज्या जुन्या बँक अकाउंटमध्ये आपले जे पैसे येत आहेत संजय गांधी निराधार योजनेमधील किंवा दिव्यांग योजनेमधील किंवा विधवा पेन्शन योजनेचे, या सर्व योजनांना आपण जे जुनं अकाउंट लावलेलं आहे बँकेचं त्यामध्येच आपल्याला जे नित्यनेमाने पैसे येत आहेत, तर मग आपल्याला नवीन अकाउंट उघडून त्या ठिकाणी लावण्याची गरजच नाही. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो की हे जे असे व्हिडिओमध्ये काही सांगत आहेत लोक, यावर विश्वास ठेवू नका. कुठलंही नवीन बँक उघडायची तुम्हाला गरज नाही आहे. जुन्या बँक अकाउंटमध्येच तुमचे जे निराधार योजनेचे पैसे आहेत, नोव्हेंबर हप्ता जो आहे तो येणार आहे.